मंडळी, तुम्हाला रेशन कार्डावरती पैसे मिळत आहेत का? नसेल मिळत तर कधी मिळणार आणि किती पैसे मिळतात याबाबत संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम प्ले स्टोरवरून मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. इथं आपल्याला लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट युजर्स आणि बेनिफिशियल युजर्स हे दोन ऑप्शन आहेत. ज्याच्यापैकी बेनिफिशियल युजर्स हे आपण ऑलरेडी सिलेक्ट असेल त्याच्यावरती राहून देत आहे. खाली पाहू शकता की इधर इंटर युअर आधार नंबर आणि कॅप्चा दिलेला आहे. इंटर युअर आधार नंबरमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसत आहे तो तसा समोरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. फक्त तुमच्या आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही त्यांचा नंबर वापरून लॉग इन होऊ शकतात. आता आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. आता क्लिक केल्यानंतर आपल्या जो आधारला आपला नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येणार आहे. या ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला OTP देखील आलेला आहे. तोही टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डबल एक पॉपअप आलेला आहे. याच्यावरती ओके करायचं आहे. MPIN असा ऑप्शन आलेला आहे. याच्यावरती स्किप करायचं आहे. स्किप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेला आहे. या पेजवरती सर्वात वरती तुम्हाला तुमचं रेशन कार्ड मिळत आहे. ज्या व्यक्तीचं हेड ऑफ फॅमिली नाव आहे त्याचं देखील नाव पाहायला मिळत आहे. तसेच तुमचा रेशन कार्ड नंबर देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता तुमच्या कुटुंबातील कोणकोणत्या व्यक्तींचं रेशन कार्डामध्ये नाव आहे त्याचे देखील तुम्हाला इथं नाव लिस्ट पाहायला मिळत आहे. रेशन कार्डावरती कुटुंबातील व्यक्तींचं नाव कसे ॲड करायचे या संदर्भात आपण लवकरच व्हिडिओ बनवणार. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपल्याला पैसे मिळणार का आणि कधी मिळणार हे चेक करण्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे. तुम्हाला खाली एक ऑप्शन दाखवत आहे बेनिफिट्स रिसीव फॉर्म गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेलं आहे. तर आपल्याला एप्रिल 2024मध्ये 1201 रुपया इतकी सबसिडी मिळालेली आहे. मेमध्ये 1201 रुपया इतकी सबसिडी मिळालेली आहे. तसेच जूनमध्ये देखील, जुलैमध्ये देखील आणि ऑगस्टमध्ये देखील 1201 रुपया प्रतिमाह इतकी रक्कम आपल्याला मिळालेली आहे. तर ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झाली आहे का तर नाही. याच्यामार्फत आपल्याला धान्य मिळालं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळणार नाहीत. ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळतात त्यांना धान्य मिळत नाही, पण ज्यांना धान्य मिळत आहे त्यांना हे पैसे मिळणार नाही. हे जे पैसे दाखवत आहे शासन, ते शासनाने आपल्याला धान्याच्या स्वरूपात दिलेलं आहे. त्याची सबसिडी म्हणून दाखवत आहे. पहिले राशन आपल्याला विकत घ्यावं लागत होते, आता फ्रीमध्ये राशन आपल्याला मिळत आहे. त्याच्यामुळे ही सबसिडी आहे, पण ही आपल्याला मिळत नसून ही शासन धान्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला देत आहे. तर ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.